स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच सत्यनारायणाची पूजा दाखवलेली आहे दुसऱ्या व्हिडिओवर की मी कशी साध्या प्रकारे केली दुसऱ्या चॅनलवर, आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलवर. आजपासून 21 दिवसाचा संकल्प धरलेला आहे, तुम्हीही धरला असेल आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला आत्ता थोडक्यात देणार आहे की मार्गशीर्ष महिन्यात कसे 5, 7, 11, 21, 51 आणि 108 असे सत्यनारायणाचे पूजा तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला केंद्राचेच जे ग्रंथ आहे, केंद्राचा ग्रंथ सत्यनारायण पूजेचा तो लागणार आहे, कारण ही स्त्रियांनी करण्याची पूजा आहे, वेगळ्या पद्धतीची पूजा आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी दिंडोरी प्रणित तुमच्याकडे सत्यनारायणाचा पूजेचा ग्रंथ लागणार आहे, तरच तुम्ही ही सेवा करू शकत आहात. किंवा मग यूट्यूबला दिंडोरी प्रणित PDF तुम्ही काढू शकता आणि त्यावरून तसे अध्याय आणि आरती तुम्ही करू शकता. तर तुम्हाला संकल्पयुक्त, आता मी आजपासून सुरुवात केली, शुक्रवारपासून करू शकता, सोमवारपासून करू शकता, गुरुवारपासून पुढच्या सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. तर या सेवेपासून कुणीही वंचित राहू नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आज टाकत आहे. गेल्या वर्षी पण आपण ही सेवा केलेली आहे बऱ्याच जणींनी आणि यावर्षी पण करणार आहोत. तर कोणत्याही दिवशी, आता मार्गशीर्ष मधला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. सोमवारपासून करा, गुरुवारपासून करा. तुम्हाला सत्यनारायणाची पूजेचा संकल्प करायचा आहे. सगळ्यात आधी ठरवायचं आहे की तुम्हाला किती सत्यनारायण करायचे आहेत. 5 करू शकता, 7 करू शकता, 11 करू शकता, 21 करू शकता, 51 करू शकता किंवा 108 करू शकता. सगळ्यात उत्तम उच्च कोटीची सेवा आहे ही 108 सत्यनारायणाची. मात्र आपण गृहस्थी आहोत, आपल्याला कुठेही जावं लागतं, गावाला कुठल्याही अडचणी येऊ शकतात. काहीही मध्ये म्हणजे आपल्या मासिक अडचणी ठीक आहे, तेवढे 4 दिवस आपण सोडूनही देऊ शकतो, पण अशा काही अडचणी सुद्धा काही येऊ शकतं की आपण एवढं नाही करू शकत. म्हणून किमान 5, 7, 11, 21 पर्यंतचे तरी तुम्ही करावेत अशी तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते. आणि यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःखाचा दाह म्हणजे नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती सगळं काही चांगलं होण्यास मदत होते. आणि आर्थिक संकट ज्यांच्यावर असतील, ज्यांचं दारिद्र्य पिच्छा सोडत नसेल, त्यांनी तर हे जरूर व्रत धरावे. असे पण आपण प्रत्येक पौर्णिमेला हे करत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेप्रमाणे सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे. कशी मांडायची आहे ती थोडक्यात सांगते आणि शेवट मी ती क्लिप ॲड पण करते की कसं करायचं असतं. एक चौरंग तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्यावर पांढरंच वस्त्र टाकायचं आहे, कोणत्याही वेगळ्या रंगाचं नाही. पांढरं वस्त्र घालायचं आहे. चौरंगाला तुमच्याकडे असतील तर आंब्याचे डहाळे चारी बाजूने, जसं केळीचे खुंट लावतो तसे आंब्याचे डहाळे लावायचे. नाही लावलेत तरीही चालेल. आणि आंब्याचे डहाळे लावल्यानंतर तुम्हाला मधोमध गव्हाची रास घालायची आहे. साधारण 2 वाट्या गहू घ्या, 1 वाटी गहू घ्या, त्याची रास घालायची आहे. त्याच्यावर स्वच्छ धुतलेला तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे. त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाच्या रेषा ओढायच्या आहेत. तुम्हाला त्या तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, दुर्वा, फूल, अक्षता, हळदी कुंकू हे साहित्य घालायचं आहे. त्याच्यावर एक तामण ठेवायचं आहे. तामणावर तुम्हाला भरून तांदूळ ठेवायचे आहेत. त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचा आहे. ही झाली महत्त्वाची मांडणी. मागे सत्यनारायणाच्या पूजेचा म्हणजे भगवान नारायणांचा, सत्यनारायणांचा फोटो ठेवायचा आहे. पुढे तुम्हाला जोडपान 3 ठेवायचे आहेत. 2, 2, 2 अशी 6 पानांचं म्हणजे 3 विडे ठेवायचे आहेत. सगळ्यात म्हणजे आपल्या उजव्या हाताची जी सुपारी असते ती गणपतीची सुपारी म्हणून ठेवायची. मधली सुपारी जी आहे ती कुलदेवतेची ठेवायची आणि तिसरी सुपारी जी आहे डाव्या हाताची ती वरुण देवतेची म्हणून ठेवायची. अशी 3 सुपाऱ्या तुम्हाला मांडायच्या आहेत. अगदी व्यवस्थित ग्रंथात लिहिलेलं आहे की गंध लावा, फूल हे करा, त्याप्रमाणे अक्षता वाहा, धूप दीप ओवाळा. 3 सुपाऱ्यांची म्हणजे आपण जसं गणपती मानलेला आहे, वरुण देवता मानलेला आहे, कुलदेवता मानलेला आहे, त्यांची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची. या सगळ्या विधीच्या आधी समय लावून घ्यायला विसरायचं नाही किंवा तुपाचा दिवा तरी किमान लावून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला रोज 21 दिवस शिरा करावाच लागेल. अगदी तुम्ही 2-3 चमचे रव्याचा करा, मात्र शिरा हा कंपल्सरी आहे. रोजच्या नैवेद्याला तुम्हाला शिरा दाखवायचाच आहे.
सव्वा वाटीचा करा, जास्त जण राहत असाल तर सव्वा चमच्याचा करा, मात्र करा. शिऱ्याला महत्त्व आहे. शिऱ्यामध्ये तुळशीपत्र घालायचं आहे. सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित तुम्हाला ही मांडणी झाली की पूजा करायची आहे. बाळकृष्णाला तुम्हाला स्नान घालायचं आहे. बाळकृष्णाला सुद्धा त्यांनी सांगितले त्याप्रमाणेच पूजा करायची. ग्रंथामध्ये ती माहिती दिलेली आहे. चंदन लावायचं, हळदी कुंकू व्हायचं, तुळशीपत्र व्हायचं, फूल व्हायचं आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय 1 ते अध्याय 5 एकाच बैठकीत उठायचं नाही. मध्ये हे तुम्हाला सगळे वाचायचे आहेत आणि त्यानंतर सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे. नैवेद्य दाखवल्यावर आरती करायची आहे. आता तुम्ही म्हणाल ताई मग ही रोज एवढी मांडणी करायची का? तर नाही. पहिल्याच दिवशी केलेली मांडणी तुम्हाला 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस मांडणी तीच ठेवायची आहे. तुम्हाला जर असं वाटलं की विड्याची पानं खूप सुकली आहेत, तुम्ही ती बदला आणि त्याच्यावर पुन्हा त्या सुपाऱ्या मांडा. तुम्हाला जर वाटलं की तांदळामध्ये खूप धूळ साठली किंवा तांदूळ खराब झाला आहे तर तांदूळ बदला, त्याच्यावर परत कृष्णाची मूर्ती ठेवा. पूजा कोणत्याही प्रकारची रोज करायची नाही, फक्त फुलं बदलायची. विड्याची पानं सुकली की विड्याची पानं बदलायची. अध्याय 1 ते 5 मात्र रोज वाचायची, रोज आरती करायची आणि रोज शिरा करायचा. थोडी मेहनत तर घ्यावी लागेल. हे बघा, कुठलीही गोष्ट, कुठलीही सेवा, कोणत्याही गोष्टी आपल्याला मेहनतीशिवाय मिळत नाहीत. त्यामुळे सेवा ही करताना थोडी मेहनत लागेल. मला मान्य आहे, आपले आत्ता पारायण चालू आहेत, आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पण करायचं आहे, मार्गशीर्ष गुरुवार पण करायचे आहेत, काही जण वैभवलक्ष्मीचे शुक्रवार पण करत आहेत. पण ज्या महिला घरात आहेत, ज्या महिला ऑफिशियल नाहीत, त्यांनी या सेवा करायला काहीही हरकत नाही. आणि ज्या ऑफिसला जातात मात्र इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्यांनी ऑफिसवरून आल्यावर किंवा सकाळी सकाळी करायला सुद्धा हरकत नाही. या पूजेला वेळेचं कोणतंही बंधन नाही आहे. दिवसभरात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हाही तुम्ही ही पूजा करू शकता. असं काही नाही आहे की आज तुम्ही सकाळी केली मग तुम्हाला उद्या सकाळीच करायची आहे का? तर नाही. तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आणि कधीही हे अध्याय वाचू शकता. आता समजा तुम्हाला आज नाही जमलं, तुमचा मुलगा अध्याय वाचायला तयार आहे, तुमचे पती अध्याय वाचायला तयार आहे, तुमची मुलगी अध्याय वाचायला तयार आहे, त्यांनी तिथं बसून ते अध्याय वाचून आरती केली तरी चालेल. तुम्ही आज केलंय म्हणून 21 दिवस तुम्हीच केलं पाहिजे असं नाही. घरातले जर कुणी मेंबर तयार असतील, तुमची मासिक अडचण जरी आली आणि घरातले पती करायला तयार असतील, मुलगा तयार असेल, मुलगी तयार असेल, तर त्यांनी आपल्याला न शिवता केलं तरीही चालेल. अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस संपूर्ण करायची आहे. मात्र तुम्ही शोधा केंद्र. प्रत्येक शहरात केंद्र हे आहेच. असं कोणतंही शहर नाही की जिथं केंद्र नाही. हा, आता मान्य आहे, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी हे केंद्र नक्कीच नसेल. आता कालच मला गुजरातचा एक मेसेज आला आहे की ताई मला सारामृत पाहिजे. त्या ताईला मी सांगते की मला फर्स्ट कमेंट करा, काहीतरी त्याच्यात असे जास्त फ्लॉवर्स वगैरे टाका आणि तुमचा पत्ता टाका, म्हणजे तुमच्या कमेंटकडे माझं लक्ष जाईल. त्या पत्त्यावर मी तुम्हाला सारामृताचा ग्रंथ पाठवून देईन घरपोच. अगदी मला आवडेल, म्हणजे मी असे पाठवत असते, जे मला मागेल त्यांना मी देत असते. त्यामुळे त्या ताईंना हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमचा पत्ता द्या, त्याच्याखाली 5-6 फुलं टाका, म्हणजे तुमच्या त्यांच्या कमेंटकडे माझं पटकन लक्ष जाईल. तुमच्या सुरतच्या ताई आहेत, त्यांना मी नक्की हा ग्रंथ पाठवून देईन. तुमच्याकडून पण ही सेवा घडू दे. सत्यनारायण पूजेची सेवा तुम्हाला माझ्यामध्ये समजली असेल. शेवटी क्लिप टाकते छोटीशी की मी आज कशी मांडली, तुम्हाला पण दाखवलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर सुनेत्राज लाईफस्टाईल माझं दुसरं चॅनेल, त्याच्यावर जाऊन व्हिडिओ बघा. थोडक्यातच तिथं पण दाखवलेली आहे, मात्र दाखवलेली आहे तुम्हाला ती पूजा. तर व्हिडिओ जाऊन चेक करा आणि ही सेवा नक्की करा, अवश्य करा. तुम्हाला खूप अनंत कोटीचं पुण्य तुम्हाला मिळेल. तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल. कर्ज, सुख, संतती, संपत्ती अशा ज्या काही तक्रारी तुमच्या असतील त्या सगळ्या काही दूर होतील. आणि सत्यनारायणाची पूजा म्हणजे साक्षात विष्णूंची पूजा असते. माता लक्ष्मी प्रसन्न होते, विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते. सेवेचे अनुभव बऱ्याच जणींनी घेतले आहेत, तुम्हीही घ्या. त्यापासून वंचित राहू नका. किमान 5 तरी करा, जास्त नाही मी सांगत तुम्हाला, पण किमान 5 तरी करा आणि ही सेवा करा. सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये सुख शांती येईल आणि येऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओला आवडला असेल, व्हिडिओमध्ये कुठलीही माहिती जरी थोडीफार जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. छोटीशी क्लिप टाकते ती बघा आणि मग व्हिडिओ बास होईल. श्री स्वामी समर्थ.
काही देवाची पूजा झालेली आहे. इकडं समई वगैरे लावून झाली आहे, धूप दीप स्वामींना सगळं आवरून झालंय स्वच्छ. आता इथे एक चौरंग मांडलेला आहे, त्याच्यावर पांढरं वस्त्र घातलेलं आहे, कारण या सत्यनारायणाच्या पूजेला पांढरं वस्त्रच लागतं. आणि ग्रंथ कोणता लागतो हे सांगते मी तुम्हाला. हे बघा, दिंडोरी प्रणीत श्री सत्यनारायण पूजाविधी हा ग्रंथ लागतो. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत. ही पूजा स्त्रियांनी केली तरी चालते, प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा करायची असते. आणि मार्गशीर्ष महिन्यात, आता त्याची माहिती मी तुम्हाला संध्याकाळी देईन की कशी करायची ते. मात्र करा तुम्ही, ही सेवा खूप उच्च कोटीची आहे. चला आता मी सेवेला सुरुवात करते. आता मी संकल्प सोडला, त्यानंतर बघा अशी छोटीशी मांडणी, खाली गव्हाची रास तांब्या, त्याला आता स्वस्तिक काढायचं आणि उभ्या रेषा काढायच्या, 5 विड्याची पाने. आणि त्यानंतर आता आपण पुढची पूजा करूया. बघा सत्यनारायण पूजा झालेली आहे. तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते, कारण मला अजून अध्याय वाचायचे आहेत. सगळ्यात आधी पांढरं वस्त्र घालायचं, त्यानंतर गव्हाची रास, त्याच्यावर तांब्या, त्याला स्वस्तिक काढायचं, पाण्यानं भरायचं आणि त्यात 1 रुपयाचं नाणं, दुर्वा, हळदी कुंकू आणि फूल एवढं साहित्य घालायचं, सुपारी, त्याच्यावर विड्याची 5 पानं, त्यावर एक तामण, त्याच्यात तांदूळ भरून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती, थोडासा शिरा रोज करायचा जितके दिवस आपण पूजा करणार आहोत. आणि 3 विड्याची पानं मांडायची, म्हणजे जोड 2 पानं 2 पानं 2 पानं, त्यावर 3 तुम्हाला सुपाऱ्या मांडायच्या आहेत. ही सुपारी गणपतीची, ही सुपारी कुलदेवतेची, ही सुपारी वरुण देवतेची. ग्रंथात दिल्याप्रमाणे तिघांनाही नैवेद्य दाखवायचा, समई लावून घ्यायची, संपूर्ण पूजा करायची आणि त्यानंतर मग अध्याय पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची. जे मी करणार आहे त्याची माहिती आता तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये देते की असे पुढं आता काय करायचं ते.